करता अभयचे जांभूळयुक्त जंबवासव, मधुमेहींसाठी संजीवनी। पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेणार भेट। सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात उद्या सकाळी 11 वाजता भेट। भेटीगाठींमुळे डिलिमिटेशन बिल पुन्हा सादर होणार असल्याची देखील चर्चा। डिलिमिटेशन विरोधात आमचे 8 खासदार मतदान करतील। डिलिमिटेशन करू नका हे सांगण्यासाठी उद्याची मोदींची भेट। रोहित पवारांचं विधान, डिलिमिटेशनवर हमी मिळाल्यास चर्चेला हरकत नाही, शशिकांत शिंदे यांचं भाष्य। राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंच्या नियुक्तीविरोधात निवडणूक आयोगामध्ये तक्रार। मंठा परतूर मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरेंकडून तक्रार। तटकरेंचा कार्यकाळ घटनाबाह्य असल्याचाही आरोप। अहिल्यानगरमध्ये दर्गा दायरा या परिसरामध्ये पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर हल्ला। धीरज परदेशी या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान झाला मृत्यू। शहरामध्ये तणावाची स्थिती, आतापर्यंत 5 जणांना अटक। धीरज परदेशी हत्येप्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। आमदार संग्राम जगताप, अक्षय कर्डिलेंसह शेकडो युवकांसाठी या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची देखील मागणी। बारामतीत पुन्हा एकदा विमान दुर्घटना। कारवार एव्हिएशन एजन्सीचं प्रशिक्षण विमान कोसळलं। टेक ऑफ करताना विमान रनवेवर घसरलं, सुदैवानं जीवितहानी नाही। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा वाद चिघळला। सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात नाशिकच्या सिन्नरमध्ये चक्काजाम आंदोलन। सत्यजित तांबेंसह 350हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल।